हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज। राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, मात्र बळीराजाच्या मालाला हमी भाव मिळत नसल्याने युती सरकारवर शेतकरी नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तर दुसरीकडे युतीच्या स्टार प्रचारकांची भाषणात जीभ घसरून बटेंगे तो कटेंगे या विदारक भाषणामुळे त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। बघूया मराठवाडा न्यूजचे एक विशेष रिपोर्ट। नाही मोदीने तर लई बेकार करून टाकला आतापर्यंत। मोदीच्याच भानगडीत आहे, आम्ही काही मोदीचं ऐकणार नाही। बटेंगे तो कटेंगे। तरी पण जी भाजपा RSSची जी आघाडी आहे ती खऱ्या अर्थाने लोकांच्या खऱ्या प्रश्नावरून लक्ष डायव्हर्ट करून ते कटेंगे और बटेंगे असं या आधाराखाली देशालाही फाळणी त्यांनीच केलेला आहे। आताही लोकांना वाटण्याचं काम तेच करताय। महाराष्ट्रात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। जशा निवडणुका जवळ येत आहेत तशाच राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकांची सभा घेताना तारांबळ होताना दिसते। यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी महाराष्ट्रात सुद्धा आपल्या भाषणातून आग ओकताय। विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कधी राजकीय पुढारी आम्हाला मुस्लिमांची मते नको असं बोलतात, तर दुसरीकडे अल्पसंख्याकांना NRCची भीती दाखवून दहशत निर्माण करतात। हेच कमी म्हणून की काय आदित्यनाथ योगी यांनी एका सभेत बटेंगे तो कटेंगे असा फतवा जारी केला होता। या भाषणातून हिंदू समाजाला एक होण्यासाठी हा फरमान सोडला असला तरी या फतव्यामुळे मात्र अल्पसंख्याक समाज पूर्ण एकत्रित येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरगच्च मते देण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे मात्र तितकंच खरं। अल्पसंख्याकांची मतं घेण्यासाठी महायुतीनं अजित पवारांना सोबत घेतलं। मागच्या निवडणुकीत अजित पवारांना मतदारांनी सळोकीपळो करून सोडलं हे विसरता कामा नये। राजकीय पुढारी आपल्या स्वार्थासाठी काय करतात हे सांगायची आवश्यकता नाही, मात्र निवडणुकीच्या तोंडावर बळीराजाच्या मालाला हमी भाव मिळत नसल्यानं शेतकरी मोदी सरकारवर नाराज आहे। हे चित्र स्पष्ट पाहायला मिळत आहे। कापूस, सोयाबीन, तुरी यासह अनेक पिकांना कवडीमोल भाव मिळतोय, यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। या बहिणीला लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देऊन निवडणुकीत आपल्या पदरी मते कशी टाकून घेता येईल यावर महायुतीच्या नेत्यांची नजर लागून असल्या तरी गॅस, पेट्रोल आणि खाद्यतेल, कांदा, लसूण आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या। भाऊ बहिणी सगळ्यांना याचा फटका सोसावा लागतोय। अशातच बेरोजगारीनं कळस गाठलाय। तरुण युवक अवैध कामांच्या आहारी जातोय, यामुळे राज्यात गुन्हेगारीनं हाहाकार वाजवलाय। म्हणून आता मोदी नको, नवीन सरकार हवी आहे असा सूर पाहावयास मिळतोय। बहनों और भाइयों, राष्ट्र से बढ़कर के कुछ नहीं हो सकता, कुछ नहीं हो सकता। और राष्ट्र तब सशक्त होगा जब हम एक रहेंगे, नेक रहेंगे, तभी नेक रहेंगे। बटेंगे तो कटेंगे। माझं नाव रमेश नामाजी शेंडे, राहणार करंजी सेलू। माझ्या शेतात सोयाबीन, तूर, कापूस हे सगळं उत्पन्न घेतो मी। पण माझ्या आतापर्यंत 2014 पासून मी शेतीच करतो, पहिलेपासूनही करतो। पण 2014 पासून असं या सरकारनं असं कास्तकाराला मारलं की बेहद्दच करून टाकलं। म्हणजे कपडे, अंगावरचे कपडे सुद्धा ते उतरवून घेण्याच्या लायकीचे सरकार आहे। म्हणून ही सरकार या वेळेस तरी गेली पाहिजेत अशी जनसामान्याची भावना आहे। काय आता आमचं सोयाबीन आज माझं उत्पन्न सोयाबीनचा 100 क्विंटल आहे। तर त्या हे 5,000 यानं भाव काढले, पण माझा सोयाबीन आता 3500 घेतले। तर आम्हाला वरतून 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून द्यायला लागली। योजना हे शेतीसाठी योजना आणले ते ना, कायची भाडी, काय खरडी असे जे द्यायला लागले। आमचे सरासरी 100 क्विंटल मांग 1.5 लाख रुपये त्याने घ्यायला लागले आणि आम्हाला सरासरी 20 ते 25,000 रुपये वर्षाचे द्यायला लागले। तर अशी सरकार नको आम्हाला। काय फायदा होणार आहे? आज तेलाचे भाव, आजच्या पिरियडला तेलाचे भाव 150 रुपये आहेत आणि तेच सोयाबीन, त्या तेल उत्पन्न म्हणतो आपण सोयाबीनचा, त्या सोयाबीनचे भाव येणं 3,500 घेते। इकडून द्यायला लागले, तिकडून घ्यायला लागले। म्हणजे याला म्हणते आमच्या मराठी भाषेमध्ये, अनपढ भाषेमध्ये आवळा देताय ना बेल घेताय। नाही मोदीने तर लई बेकार करून टाकला आतापर्यंत। मोदीच्याच भानगडीत आहे,
आम्ही काही मोदीचं ऐकणार नाही. मोदी ने काय दिला म्हणून आतापर्यंत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी की तरफ से मैं कॉम्रेड अर्जुन आडे या ठिकाणी या चालू असलेल्या निवडणुकांमध्ये जे दोन्ही आघाड्या इलेक्शन निवडणूक लढून राहिलेल्या आहेत, दोन्ही आघाड्या खऱ्या अर्थाने कामगार आणि शेतकरी वर्गाच्या हिताच्या विरोधात आहेत. तरी पण जी भाजपा RSSची जी आघाडी आहे ती खऱ्या अर्थाने लोकांच्या खऱ्या प्रश्नावरून लक्ष डायव्हर्ट करून ते कटेंगे और बटेंगे असं या आधाराखाली देशालाही फाळणी त्यांनीच केलेला आहे. आताही लोकांना वाटण्याचं काम तेच करताय. आणि म्हणून सेक्युलर जी काही आघाडी आहे त्याच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका म्हणून ना हम बटने देंगे ना हम कटने देंगे. भारत के संविधान के हिसाब से सारे भारत के नागरिक है और नागरिक का जो अधिकार है उस अधिकार मिलना चाहिए. खेती आज पूरे संकट में है, देश का उद्योग धंधा संकट में है, नौजवान लोग आज संकट में है. इसलिए खेती को जो फसल है उसका किमान वेतन कानून जो पास होना चाहिए, नौजवानों को रोजगार का कानून पास होना चाहिए. महंगाई, बेरोजगारी, गरीबी से आज पूरा समाज तबाह और बर्बाद हो रहा है. इसके बारे में पर्यायी आर्थिक नीति भी सामने आना चाहिए. इस ढंग से जनता को मेरी अपील है कि जनता का चुनाव है, चुनाव जनता का है, लेकिन चुनाव जनता के दुश्मन लोग लड़ रहे हैं. इसलिए जनता ने ऐसा फैसला ले, हमारी जान और माल की भी सुरक्षा हो, संविधान की भी सुरक्षा हो, हमारे खेती को पानी मिले, हमारे फसल को हमी भाव मिले, नौजवानों को रोजगार मिले और सारे किस्म के जो देश विरोधी जो तत्व है, देश के खिलाफ जो लोग है, दंगा लगाने वाले जो लोग हैं, इनको इस चुनाव में पारास्त करके अपनी आवाज को बुलंद करना चाहिए और इस आवाज को महाराष्ट्र के विधानसभा में जाना और कोई हालत में भाजपा शिवसेना सरकार को रोकना है और एक पर्यायी जो विकास के आधार पे महाराष्ट्र में एक सेकुलर धर्मनिरपेक्ष सरकार की स्थापना करना, इस भूमिका के अंदर हमारी जो पार्टी पूरी ताकत से लोगों को अपील करती है. जर राज्यात महायुतीच्या नेत्यांची अशी परिस्थिती कायम राहिली तर याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र कटू सत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज. न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा.